कधी येतो बाबा हा मॅकॅनिक? गाडी बंद पडून 2 तास झालं, नुसतं येतो येतो येतोच म्हणतोय. फोन बायकोचा फोन. हा बोल ना बायको. अहो येताना 2 किलो हापूस आंबे घेऊन या. 2 किलो हापूस आंबे? अगं तुझा बापूस पैसे देऊन गेला होता का हापूस आंब्याला? तुला आंब्याचे भाव माहितीये का? अरे हापूस आंबा तर इतका महाग आहे, 300 रुपयाला अर्धा डझन, म्हणजे फक्त 6 आंबे उरायले. मग घेऊन या ना 2-4 डझन. घेऊन या ना म्हणे 2-4 डझन. तू का पागल झाली का? अहो प्लीज ना, आज मला आंबे लय खाऊ वाटताय. आज मला आंबे खाऊ वाटताय म्हणे. अगं आंबे आणि सोन्याचा भाव सेम झालाय. तुला सोनं खाऊ वाटेल, मग काय तुझ्यासाठी सोनं घेऊन येऊ? काही करून हापूस आंबे घेऊन यायचे. जर हापूस आंबे नाही आणले तर घरात पाय पण नाही ठेवायचा. ऐकू न घेत नाही. खिशात 40 रुपये पडले आणि त्याच्यात तिला हापूस आंबे पण यायचे. गाडी बंद पडली, कसं करू बाबा? काही करून आहे ना जुगाड केला पाहिजे. जर हापूस आंबे घरी नाही नेलं ना तर बायको माझं डोकं फोडेल. बायको हे घे हापूस आंबे. बाई ग, किती गुणाचा नवरा आहे ग बाई माझा. मी नक्कीच मागच्या जन्मात पुण्य केले असेल, जे की मला तुमच्यासारखा नवरा भेटलाय ग. आंबे आंबे बघ, आंबे आंबे. अहो हे आंबे एवढे कच्चे कस काय हो? सगळे नाही कच्चे, एखाद दुसरे हाय कच्चे, बाकीचे चांगले. ते बघ पलीकडून पिवळे पण आंबे त्याच्यात. अहो हा कोणता आंबा आहे? हापूस आंबा आहे ना. हापूस आंबा एवढा बारीक? हा मग नसू शकतो काय बारीक? जसं तुझ्या मायबापान तुला खाऊ घातलं नाही, तू राहिली बारीकच्या बारीक, तसं याच्या मायबापान त्याला खाऊ घातलं नसल म्हणून ह्यो बी बारीक राहिला असेल. उगाच मला काही सांगू नका. हा हापूस आंबा नाहीये. अगं खरंच तो हापूस आंबा आहे. हा इम्पोर्टेड हापूस आंबा, इम्पोर्टेड. तुम्ही खरं सांगता का नाही? तुझ्या आईची शपथ, खरंच तो हापूस आंबा आहे. बरं बरं, असेल हा हापूस आंबा. मग खाऊन तर बघ, एकदम भारी तो आंबा. अहो पण हा हापूस आंबा एवढा सडलेला काऊन आहे? सडलेला नाही का तो? मी तुला म्हणलं ना इम्पोर्टेड आंबा आहे हा, तसाच असतो. अगं 800 रुपयाचे फक्त 3 आंबे आले. हे दुबईच्या वाळवंटात बनतो, दुबईच्या वाळवंटात असा उगतो लगे. दुबईच्या वाळवंटात? हा मग धर. अहो या ते पांढरं पांढरं काय आहे? आता हिला कसं सांगू किती पांढरा पांढरा आळा आहे म्हणून. अगं त्या आळ्या आळ्या. अळया? हा पण टेन्शन नको घेऊ. हा आंबा आहे ना खायला चालतो. हा जो आहे ना हा नॉनव्हेज हापूस आंबा आहे. दुबईचे लोक आहे ना तिकडे असं व्हेज काही खात नाही जास्त, म्हणून त्यांच्यासाठी बनवलाय हा नॉनव्हेज हापूस आंबा विथ आळई. नॉनव्हेज हापूस आंबा विथ आळई? हा खायला चालतो हा. अरे हा जर खाल्ला ना तर माणूस असा टवटवीत होतो, त्वचा एकदम चांगली होती. हा आणि पोट खराब? नाही नाही, पोट खराब बिराब नाही होत. तू खाऊन बघ, त्वचा चांगली होती, असं गोरं होतं लगे. पिंकी बी हेच खाती. अहो सटवीचा फोन आहे. कोण सटवे? अहो सटवीचा फोन आहे. कोणाचा फोन आहे ग? अहो तुमच्या बहिणीचा फोन आहे. स्वातीताईचा फोन आहे. दे इकडं. आणि काय ग स्वाती स्वाती म्हणती? स्वातीताई म्हणाव. हो हो सटवीताई. स्वातीताई म्हण. अहो स्वातीताईच म्हणले ना. मला काय ऐकायला कमी येतं वाटतं. हा ताई बोल ना. तुझे भाऊजी आहे ना 2-3 दिवसासाठी गावी चालले, पण मलाही तुझी खूप जास्त आठवण येऊ लागली रे, म्हणून म्हटलं की तुला आणि वहिनीला भेटायला यावं. अगे ये ना ताई, याच्यात काय सांगायचं. ये ये कधी पण ये, तुझंच घर आहे. अरे पण वहिनीला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? अगे तिला काय प्रॉब्लेम असेल? उलट ती तर किती खुश आहे, एकदम खुश झाली ती. हो हो हो, मी तर जरा जास्तच खुश आहे. बघ बघ, ऐकलं ऐकलं, ती खूप खुश आहे. ये तू ये. ठीक आहे येते मग मी. अगं अरे स्वातीताई येते. कशाला येते ती सटवीताई? कशाला येते म्हणजे? ते भाऊजीन ते बाहेर चालले आणि येऊ दे, तिचंच घर आहे काही झालं तरी. बरं आवडतो मी, मला ताईला आणायला जावं लागेल परत. एवढ्या सकाळी? एवढ्या सकाळी म्हणजे 5:30 तर वाजले. 6 वाजेपर्यंत ताई येईल बस स्टँडवर, मला जावं लागेल. स्वतःची बहीण येते तर चालले सकाळी सकाळी बोंबलत. तुला डोकं लावून आहे ना, काही फायदा नाहीये. आवडतो मी. हा जा बोंबलत.
आणि हो जाता जाता आहे ना ब्रश पण करून जा आणि आंघोळ पण करून जा तेवढं. जाता जाता नाही घरूनच करून जातो. ताई कसा झाला प्रवास? काही त्रास तर नाही झाला ना तुला? नाही नाही काही त्रास झाला नाही, फक्त 20-25 गचके बसले, मान पाठ एक झाली माझी नुसती. अगे ताई सॉरी. अरे काय सॉरी म्हणतो रे तू? बाकीचे बायांचे भाऊ बघ न्यायला बी जातात आणि सोडायला बी जातात आणि तू एक बैस बायकोच्या पत्राला धरून नुसता. अगे ताई तू जर मला बोलली असती तर आलो असतो ना तुला न्यायला. हे पण तुला सांगावं लागतं आता. अगं ताई मला काही सुचलंच नाही. अरे चाल की लवकर, घसा कोरडा पडलाय माझा नुसता, पाणी प्यायचंय मला. हो चल चल. रात्री 3 वाजता चिक्कीचा फोन. ए धर तुझा फोन वाजतोय. हा एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे बाई आता? अगं तुझ्या बहिणीचा फोन आहे. धर. चिक्कीचा फोन आहे. हॅलो, हा चिक्की बाळा बोल ना. दिदू मला ना तुझी खूप आठवण येते. रात्रीच्या 3 वाजता मला तुला भेटू वाटतंय. अगो माझी लाडाची बहीण गो बाई. थांब मी भाऊजीला ना तुला आणायला पाठवते. आता नाही पुढच्या जन्मात जा आणि तिला सिल्लोड वरून घेऊन या. अगं सिल्लोड काय जवळ आहे का? 70-80 किलोमीटर दूर आहे ना. स्वतःच्या बहिणीला गेले होते ना आणायला सकाळी 6 वाजता. अगं पण मी तिला आणायला बस स्टँड वर गेलो होतो आणि तुम्हाला 70-80 किलोमीटर दूर पाठवतीये. मी नाही जाणार. बरोबर आहे ना. तुम्ही माझ्या बहिणीला कशाला आणायला जा झालो? स्वतःचीच बहीण लागते तुम्हाला, माझी बहीण तर लागतच नाही. मीच एक पागल आहे जी नुसती मरमर करत राहते. बोलू नका. आणतो. बावळट झाली तू. रात्रीच्या 3 वाजता एवढं दूर पाठवते. लवकर या. उडतच येतो. कुठे राहिले रावी? जिजू आले जिजी आले जिजी आले. तुला बावळी बिवळी काय काय? जिजू काय म्हणती? कसं वाटतं ते? तुमच्या भाऊजी म्हणत जा. बट आय लव्ह टू से जिजू. हॅलो टू से जिजू म्हणे. ती बॅग टाक गाडीत. बरं मला सांग तू किती दिवसासाठी येते आमच्या घरी? जास्त नाही, फक्त 4-5 महिने. जास्त नाही म्हणे, फक्त 4-5 महिने. अगं मला माहितीये तुला तिकडे का बरं यायचंय. इथं तुझे पप्पा तुला त्या पक्क्यासोबत बोलू देत नाही ना. तिकडे आल्यावर पक्क्याचं तुझं गुलू 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 चालू होतं. ओ जिजू माझ्या पक्या डार्लिंगला काय म्हणायचं नाही. पक्क्या डार्लिंग म्हणे. अरे ढोंगण तरी धुता येतं का त्याला? ते चल जाऊ द्या, मला माझ्या दिदूला हग्गी करायचंय. हग्गी करायची? शी अहो हग करायचंय, हग. शी काय बोलता तू तुझी बहीण दोघी बिंडोक. आता ना मी हे जाऊन आहे ना दीदीला सांगणार. नको नको नको. हे बाबा तुझ्या दीदीला सांगू नको बाबा. ती डोकं फोडेल माझं. सांगू नको तिला प्लीज प्लीज. हा बरं नाही सांगत. 399 नाही सांगत. आणि 399? हे 399 काय? माझ्या मोबाईलचं रिचार्ज. बर करतो तुझ्या मोबाईलचं रिचार्ज. बैस गाडी. चल चल. दरवाजा बंद द्या. चल ताई चल चल. या ना सटवीताई या. काय काय म्हणल्या वहिनी? अगं ताई ती स्वातीताई म्हणली. स्वातीताई तू चल ना. चल चल. बसा ननदबाई मी चहा ठेवते. आणि हो चहा पिल्याशिवाय जायचं नाही. हा येडे ताई 4-5 दिवस राहण्यासाठी आलीये. आजच्या आज जाणार नाहीये ताई. हो मग कसं हो करून तो तुम्हाला एवढं नवऱ्याला सोडून ते पण दुसऱ्यांच्या घरी 4-5 दिवस? ओ वहिनी हे घर माझ्या भावाचं आहे ना. कर मला काय झालं? हुंड्यातनी आणलंय त्याने हे घर. तुम्हाला काही रीत बात आहे की नाही? पाहुणे आल्यावर पाणी द्यावं पहिले. अगं ताई ती देतच होती पाणी, पण मीच तिला नको म्हणलं. कसं आहे ते बाहेरून आल्या ना लगेच पाणी नसतं प्यायचं. हो आता आणते आणि पाणी. भाऊजी एवढे दिवस गेले तिकडं. अरे कसं होईल ग मा? अगं तुला पाणी प्यायला मागितलं होतं का आंघोळ घालायला मागितलं होतं? सगळं अंगावर दिलं सांडून. सॉरी हा चुकून सांडलं ते. राहू द्या पाणी माझं मी घेते. तुम्ही लागा स्वयंपाकाला. जा स्वयंपाक कर पण. करते. ताई मी आले. अय्यो माझं भाऊ डार्लिंग. बाई गो किती सुकलं ग बाई माझं बाळ. चल तू इथे बस बरं. ताई पहिले पाणी दे, माझा घसा खूप कोरडा पडलाय. काय माझ्या बहिणीला एखादी कोल्ड्रिंक पाजायची असती ना. कोल्ड्रिंक पाजायची असते ना म्हणे. रात्रीच्या 3-3:30 वाजता काय तुमच्या दोघींच्या का बापाने कोल्ड्रिंकच्या दुकान उघडे ठेवले होते काय? हा तुम्हाला 90 प्यायची असली की अर्ध्या रात्री भेटते
आणि माझ्या बहिणीसाठी तुम्हाला एक कोल्ड ड्रिंक नसते भेटली? बरं ते सोड, तुला माहिती का ही आपल्या घरी 4-5 महिने राहण्यासाठी आलीये. तू तिला सांग बरं काय तरी. काय फक्त 4-5 महिने? नाही ग, तू अजून थांब. वहिनी मस्त भाजी बनवा एकदम. आमरस खायचा का? मी हापूस आंबे घेऊन येतो. हो आय सी, हापूस आंबे. नको नको नको, घरीच दुसरं काहीतरी खाऊ. काय खायचं? वहिनी तुमच्या आवडीचं बनवा मग. हो का? मग मला कारलं आवडतं. नको 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 नको, कारलं नको, दुसरं काहीतरी. चिकन. हा चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. खोदड म्हैस. काय म्हणला तुम्ही? अहो मी म्हणले की आज माझा उपवास आहे. कसला उपवास आहे तुमचा आज? आज तर शुक्रवार आहे ना का? अहो मी यांच्या लंब्या आयुष्यासाठी ना उपवास धरलाय. व्हेजच बनवा मग. ताई आज ना काहीतरी छान बनव जेवायला. गु बनवा गु. काय बनवायचं ग पण खायला आज? वरण भात बनवा गुपचाप. तुम्हाला विचारलं का मी? बाळा तू सांग काय खायचं तुला? मटन खायचंय मटन. अरे मटन खायचं? पागल बिगल झाले काय? किती महाग झालंय मटन फिटन काय आणणार नाही मी. ताई सांग ना ग जिजूला काही. गग्गू जा आणि 3-4 किलो मटन घेऊन या. 3-4 किलो मटन? अरे गाव जेवण घालायचंय काय तुम्हाला? तुम्ही ना शिल्लक बोलणं कमी करा. तसं तर ती घरी 5 किलो मटन एकटी खाती. 5 किलो मटन म्हणे? अरे 2 टायमाचे खायचे वांदे तिच्या घरी म्हणे 5 किलो मटन खाती म्हणे. तुम्ही जाताय का नाही? का आम्ही हॉटेलमध्ये जाऊ? नको 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 बाहुबली, तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले ना तर 7-8 किलो मटन खाशाल. मी जातो आणि 1 किलो मटन घेऊन येतो. जा लवकर आणि लवकर घेऊन या. ताई मला ना एकदम भारी ड्रेस घ्यायचा आहे. हो ग माझी बाय. ताई तुम्ही ना तुमच्या दुकानातला सर्वात भारी ड्रेस दाखवा. आणि हा थोडं बजेट मध्ये दाखवा बरं का. ओ ताई तुम्ही बजेटची काही चिंता करू नका. तुम्ही एकदम भारी ड्रेस दाखवा. हा बघा ताई, हा 3000चा ड्रेस एकदम सुंदर मस्त आहे. अरे बाबा 3000चा? हो ना, स्वस्तच झाला ना. अहो अजून भारीचा दाखवा ना ड्रेस. अरे जरा बजेट मध्ये बघ. तुम्ही गप्प बसावा. ताई कमीत कमी 5-10 हजाराचा तरी ड्रेस घे ना मला. 5-10 हजाराचा ड्रेस म्हणे? स्वतः हातगाडीवरचा 150 रुपयाचा टॉप घालती आणि तुला 5-10 हजाराचा ड्रेस पाहिजे होते. 2-250 रुपयापर्यंत स्वस्तातला ड्रेस दाखवा. तुम्ही शांत बसव. आता तर मी माझ्या बहिणीला आहे ना 15,000चा ड्रेस घेणार आहे. 15,000चा ड्रेस? एक काम कर, 50,000चा घे, 1 लाखाचा घे. मी चाललो. घेईल मी. ओ भाऊ, तुमच्या दुकानातली ना सगळ्यात भारी साडी दाखवा माझ्या बहिणीसाठी. दाखवा. टेन्शन नका घेऊ, एकदम मस्त साडी दाखवतो तुम्हाला. अगं ताई मला काय कळतं साड्यामधलं, तू आणि ती बघ. वहिनी तुमच्या आवडीनं घ्या साडी मग. हे बघा ताई, एकदम भारी साडी आहे, फक्त 3000 रुपये. काय 3000 रुपयाला? नाही, माझ्या ननदबाईला आहे ना ही साडी बिलकुल सूट नाही होणार. चांगलीच आहे. नाही हो, तुम्हाला सूट नाही होणार. तुम्ही दुसरी साडी दाखवा, दुसरी. हे बघा ताई, एकदम भारी साडी आहे, फक्त 1500 रुपयाची. काय 1500 रुपयाच्या मानाने काय आहे त्या साडीत? काहीच नाहीये. काही चांगली साडी नाही ती. अहो चांगली आहे की. अहो काहीच नाही त्या साडीला. बघा. ठीक आहे ताई, दुसरी दाखवतो. अहो वहिनी चांगलीच आहे साडी. नाही हो, या साडीमध्ये त्याच्या प्राइसच्या मानाने काहीच नाहीये. दुसरी दाखवा भाऊ, दुसरी दाखवा. हे बघा ताई, ही साडी पण खूप भारी, फक्त 1000 रुपयाची. आहा, ही काही चांगली नाही दिसणार. अहो ही चांगली साडी. भाऊ तुम्ही हीच द्या. अहो तुम्ही जर ही साडी घातली ना तर तुम्ही काय उंदरेवाने दिसाल. दुसरी दाखवा, दुसरी. तुम्ही ना थोडी चांगली आणि वेगळी साडी दाखवा ना थोडी. अच्छा, एकदम भारी साडी दाखवतो तुम्हाला आता. हे बघा ताई, ही साडी तुम्हाला 100% आवडेल. कितीची ही? फक्त 450 रुपयाची. अय्यो किती सुंदर साडी आहे ना. माझ्या ननदबाईला आहे ना ही साडी सूट होईल. अहो तुम्ही काय करा, ही साडी पॅक करा आणि तुम्ही जी ही साडी दाखवली ना 3000 वाली, ही पण पॅक करा. बघ ताई, मी काय म्हंटल होतं तिचा तुझ्यातलं जीव गुत्तो म्हणून. काय ग, ताईसाठीच घेते ना ती 3000 वाली साडी. अहो 3000 वाली साडी तुमच्या बहिणीला सूट होईल का? ती माझ्या बहिणीसाठी घेते मी. भाऊ तुम्ही साडी पॅक करा. झालं तू एवढ्या लवकर? रडू नको ताई, मी लगेच वापस येईल. लवकर चालली म्हणे. अगं 4-5 महिने झाले तिला येऊन. तुम्ही गप्प बसा. बरं मला सांग, आता परत कधी येशील? आता नंतरच येईल, 4-5 दिवसांनी. हा आवरा लवकर, तुम्ही टाइमपास ना करू बरं का. चल लवकर. बरं थांब, तू असंच नको जाऊ घरी. मी तुझ्यासाठी ना काहीतरी घेऊन येते, ते घेऊनच जा. बरोबर म्हणते तुझी बाई, असं रिकाम्या हाताला जाऊ नये. भाऊजीच्या घरी आली तू, काहीतरी घेऊनच जा, छोटं मोठं का होत नाही.
एवढी मोठी गोणी काय पकडी धर. अरे बाप, एवढ्या मोठ्या गोणीत काय आहे? अहो मी हिच्यासाठी ना थोडीफार शॉपिंग केली होती त्याच हिच्यात. थोडीफार आणि गोणी बरे नाही एवढंच आहे का? अहो नाही, अजून 2-3 गोण्या बाकी आहे. चला मला मदत करू लागा बरं. चला. 2-3 गोण्या? काय ग ताई तू एवढ्या लवकर चालली? थांबली असते अजून थोड्या दिवस. अहो घरी कामं असतात, जाऊ दे त्यांना. हो रे दादा, वहिनी बरोबर बोलताय. बरं ठीक आहे, पण पुढच्या वेळेस लवकर येशील बरं का. आणि काय ग, तू माझ्या बहिणीला असं रिकाम्या हाताने पाठवणार आहे काय? जाय माझ्या बहिणीसाठी काहीतरी घेऊन ये. अरे नाही रे दादा, त्याची काही गरज नाहीये. अहो नाही काही नाही, भावाच्या घरून काय असं रिकाम्या हाती जासाल का तुम्ही? थांबा तुम्ही, मी काहीतरी घेऊन येते तुमच्यासाठी. थांबा. अरे किती वेळ लावते. कशावर चांगला आणत असेल तिच्यासाठी. काय ग, काय आणलं याच्यात? सडकी केळी.